नमस्कार. माझं नाव शफीउल्ला करीम सय्यद आहे. माझा जिल्हा परभणी आहे. आजचा माझा विषय आहे भारताचे संविधान जगातील एक महानतम ग्रंथ. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळाले नाही. हे स्वातंत्र्यासाठी आपल्या कित्येक शहीदांनी, क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यानंतर हे संविधान भारताला मिळाले आणि त्यामुळे हे संविधान टिकविण्यासाठी भारताला सशक्त अशा एका संविधानाची गरज होती. हाच विचार ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची निर्मिती करण्यात आली आणि या संविधान सभेने भारताचे संविधान तयार करण्याचे कामकाज हाती घेतले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी एक सशक्त भारत, मजबूत भारत घडविण्यासाठी भारताचे संविधान तयार केले. भारतीय संविधान सभेने केवळ कायदे बनविण्याचे काम केले नाही, तर एक नवीन गणराज्य, नवराष्ट्र घडविण्याचे काम केलेले आहे. भारताचे संविधान हे लिखित स्वरूपात असलेले जगातील सर्वात मोठे असे संविधान आहे. त्यामध्ये शासन व्यवस्था, न्यायव्यवस्था, नागरिकांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, संघराज्यीय रचना इत्यादी बाबींचा सविस्तर असा समावेश करण्यात आलेला आहे. आपला भारत देश विविधतेत एकता असलेला देश म्हणून जगात ओळखला जातो. आपल्या देशामध्ये विविध जातीचे, पंथाचे, विविध बोलीभाषा बोलणारे, विविध खानपान असणारे, विविध संस्कृती असणारे लोक एकत्र राहतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात असलेले धर्म, संस्कृती इत्यादी लक्षात घेऊन या संपूर्ण देशाला एकसंध ठेवणारे भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले. ही खरोखर खूप महान अशी गोष्ट आहे. भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशी महत्त्वपूर्ण मूल्ये प्रदान केलेली आहेत. या मूल्यांच्या आधारे प्रत्येक भारतीय हा समाजामध्ये समानतेने जगू शकतो, समानतेने वागू शकतो, सुरक्षित जगू शकतो. त्याचबरोबर भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. शोषणाविरुद्धचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क अशी अनेक हक्क आपल्याला दिलेली आहेत. या हक्कांच्या आधारे आपण सत्ताविरोधातील अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढा देऊ शकतो. आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो. त्यामुळे अशी महत्त्वपूर्ण मूल्य आणि हक्क ही भारतीय संविधानांनी आपल्याला प्रदान केलेले आहेत. भारतीय संविधानाची सर्वात मोठी ताकद म्हणजे सामाजिक न्यायाची भूमिका होय. जातीय विषमता, धर्मनिरपेक्षता, अस्पृश्यता, त्यानंतर लिंगभेद यासाठी भारतीय संविधानाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आरक्षण ही केवळ सवलत नसून शतकानुशतके झालेल्या अन्यायाची ती घटनात्मक भरपाई आहे. महान ग्रंथ तोच असतो जो काळानुरूप स्वतःला बदलत असतो. त्याचप्रकारे आपले संविधान हे सुद्धा लवचिक स्वरूपाचे आहे. यामध्ये घटना दुरुस्त्या करता येतात. त्याचबरोबर लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौमत्व हे अबाधित राहते आणि ही आपल्या संविधानाची विशेषता आहे. कारण जगामध्ये असे अनेक संविधान आहेत की जे ताठर स्वरूपाचे आहे. त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. परंतु आपल्या भारतीय संविधानामध्ये अशी लवचिकता ठेवण्यात आलेली आहे की काळानुरूप यामध्ये
बदल तर करता येतात, त्याचबरोबर लोकशाही ही टिकून राहिली पाहिजे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौमत्व हे टिकून राहिले पाहिजे, याचीसुद्धा या ठिकाणी दक्षता घेण्यात आलेली आहे. आजचा युवक हा केवळ भारतीय संविधानाचा वाचक नसला पाहिजे, तर तो भारतीय संविधानाचा संरक्षक बनला पाहिजे. आपल्या भारतीय संविधानाने दिलेली अधिकार जेवढे आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत, तेवढीच कर्तव्ये ही सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहेत. आज जर आपण पाहिलं तर जगामध्ये असे अनेक देश आहेत जी स्वतःच्या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. आणि अशा वेळी आपले भारतीय संविधान हे स्थैर्य, समता आणि न्याय यांच्या तत्वावर अखंडपणे उभे आहे. आणि त्यामुळेच मला आपल्या भारतीय संविधानाविषयी ठामपणे असं सांगावंसं वाटतं की आपले भारतीय संविधान हे जगातील एक महानतम ग्रंथापैकी एक आहेच, त्याचबरोबर ते भारताची उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारा ग्रंथ आहे. आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्याची तो हमी देतो आणि यामुळेच आपले भारतीय संविधान हे जगातील सर्वात महानतम असा ग्रंथ आहे, ज्याचा आपल्या सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.